जर तुमच्याही घरातील देवाचे मंदिर किंवा देवघर हे अशा पद्धतीनं पॉलिश गेलेलं असेल किंवा ह्यावरती धुळीचा थर साचला गेला असेल, अगरबत्ती किंवा दिव्यानं जर खराब झालेला असेल, तर त्यासाठी पुन्हा नवीन बनवण्यासाठी एक छानसा घरगुती उपाय, 1 चमचा हळद ऑर्गेनिक असणं खूप गरजेचं आहे. ती हळद घ्या, त्यामध्ये मस्टर्ड ऑइल टाकायचे 2 चमचे किंवा तुम्ही थोडंसं आणखीन ॲड करू शकता यामध्ये. मला माझ्या कन्सिस्टप्रमाणे हे योग्य वाटतं आहे. त्यानंतर ह्यामध्ये थोडंसं नारळाचं तेल म्हणजेच कोकोनट ऑइल टाकायचं. कोकोनट ऑइलमुळे नरिशमेंट येते आणि मस्टर्ड ऑइलमुळे बॅक्टेरिया किल व्हायला मदत होऊन जाते. त्यानंतर ही पेस्ट जी आहे ही खूप छान पद्धतीनं मिक्स केल्यावरती अशा पद्धतीनं पातळ होणं खूप गरजेचं आहे. जर घट्ट राहिली तर मंदिरावरती थर साचू शकतो हळदीचा. त्यानंतर अशा पद्धतीनं ती पसरवून घ्यायची आणि पसरवून घेतल्यानंतर एक स्वच्छ कॉटनचं कापड घेऊन त्या कॉटनच्या कपड्यानं हे जे पेस्ट आहे ही पसरून घ्या. मस्तपैकी संपूर्ण मंदिराला ही पेस्ट जी आहे ही पेस्ट हळू पद्धतीनं लावून घ्या. मी थोडासा व्हिडिओ फॉरवर्ड केलेला आहे, परंतु तुम्ही छान पद्धतीने एक कोपरा न कोपरा धरून ही पेस्ट सगळीकडे पसरवून घ्या, जेणेकरून तुमच्या मंदिराला खूप सुंदरशी अशी चमक येऊ शकते. ही पेस्ट लावल्यानंतरची क्लिप आहे. आता 1 तास तुम्ही ह्या मंदिराला रेस्ट द्यायची आहे आणि रेस्ट दिल्यानंतर एका कोरड्या कॉटनच्या कपड्यानं पुन्हा पुसून घ्यायचं मंदिर. पुसून घेतल्यानंतर ही बघा चमक किती छान आलेली आहे. जर तुम्हालाही असंच मंदिर हवं असेल तर नक्कीच ही प्रक्रिया ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.